नमस्कार. मी सौमित्री भट आणि आपण पाहत आहात काव्य रसरंजन. निसर्ग कवितांच्या या सादरीकरणामध्ये आज मी आपल्यासमोर थेंबायन ही कविता सादर करणार आहे. यामध्ये एका थेंबाचं मनोगत म्हणजे त्याला नेमका काय अनुभव येतो हे मांडण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. ज्या वेळेला आकाशामधून आभाळामधून पाऊस पडतो त्यावेळेला थेंब थेंब हे जमिनीवरती पडतात. त्यातला एक थेंब, त्याचा प्रवास आता सुरू झालेला आहे, तो या कवितेमध्ये आपण पाहणार आहोत. ओहोळ निर्झर मिळे नदीला, थेंब थेंब तो वाहू लागला. आंदोळीत त्या जळा निर्मळा, सरिता वेगे मिळे सागरा. म्हणजे एक थेंब जो भरलेल्या आभाळामधून खाली आलेला आहे पावसाबरोबर, तो कुठेतरी डोंगरावर वगैरे असा पडला आणि त्यानंतर तो एका निर्झरामध्ये झऱ्यामध्ये असा मिसळून पुढे पुढे जायला लागला. अर्थातच पुढे तो नदीला जाऊन मिळाला आणि नदीनंतर सागराला मिळते. त्याप्रमाणे त्याचा प्रवास हा सुरू झालेला थेट सागरापर्यंत जाऊन भिडलेला आहे. आता हा जो एक छोटासा थेंब, तो या सागरामध्ये आल्यानंतर नेमकं त्याला काय वाटलं? भविष्य त्याचे त्यासन ठावे, अति आनंदे जळी मिसळला. उसळून लाटा सवे थेंब तो, विशाल सागर पाहू लागला. त्या छोट्याशा थेंबाला त्याचं भविष्य माहितीच नव्हतं, परंतु तरी एवढा मोठा प्रवास करून तो आता सागरापर्यंत येऊन पोहोचलेला आहे. आणि सागराचं हे खूप मोठं विश्व हे एकदम त्याच्या नजरेसमोर उलगडलेलं तो पाहतो. आणि हे सगळं बघत असताना तो अक्षरशः आश्चर्यचकित झालेला आहे. त्याला आनंद तर झालेला आहेच निश्चितपणे, एवढं मोठं काहीतरी त्याला पाहायला मिळालंय म्हणून. त्या मोठ्या मोठ्या लाटांबरोबर उसळ्या घेत घेत तो मजा पण घेतोय आणि त्याला नेमकं काय काय दिसतंय त्याचं तो वर्णन करतो आहे. तो विशाल सागर त्याला आमंत्रित करतो आहे जणू. खोल खोल ती किती श्रीमंती, तळी जाऊनी पाहून आला. प्रभात समयी कांचन लहरी, सळसळ चांदी तृप्त झाला. काय दिसलं बरं नेमकं त्याला? की हा सागर प्रचंड, जिकडे पाहावं तिकडे पाणीच दिसतंय त्याला, दुसरं काही दिसतच नाहीये. मग तो खोल तळापर्यंत जाऊन पाहून आला. काय दिसतंय तळामध्ये? वेगळी वेगळी रत्न, माणकं, रत्नाकरच म्हणतो आपण त्याला. केवढी तरी समृद्धी ही त्या छोट्याशा थेंबाला पाहायला मिळाली. आनंदाने विभोर असं त्याचं मन झालं त्यावेळेला. आणि ही सखोल अशी असलेली ती श्रीमंती पाहून अगदी तळाशी जाऊन त्याचा त्यांनी आस्वाद घेतला. आणि ज्या वेळेला तो पुन्हा सागराच्या पृष्ठभागावरती आला त्यावेळेला त्याला रंग पालटलेला दिसला. त्या समुद्र लाटांवरती जणू कोणी कांचन म्हणजे अगदी सुवर्ण रंग पसरावा असं ते विलोभनीय रूप त्याला दिसलं. याचं कारण त्याला थोड्याच वेळात समजलं, कारण समोरून सूर्य हा वरती येत असलेला आणि त्यामुळे त्याच्या ज्या उगवतीच्या रंगछटा आहेत त्याचे सुंदर किरण असे त्या समुद्राच्या लाटांवरती पसरलेले त्यांनी पाहिले. आणि सगळीकडे उधळलेलं ते सुवर्ण पाहताना तो स्वतःचं भान हरपून गेला. त्यातले वेगळे वेगळे रंग, ज्या छटा त्या बदलत जात होत्या, कधी लाल, केशरी, पिवळ्या आणि मग हळूहळू फिकट फिकट होत जात पुन्हा तो पांढरा शुभ्र रंग. आणि मग आता तर त्याला तिथे जणू काही चांदी, आधी सोनं आणि नंतर चांदी, याचंच दृश्य असं दिसायला लागलं. की सळसळ चांदी म्हणजे नेमकं काय? की त्या पाण्याचा चमकदार रंग, सूर्याची किरणं पडतायत त्यामुळे चमकदार तो दिसणारच, पण त्याही पलीकडे अजूनही सळसळ, एक जिवंत सळसळ त्याच्यामध्ये ती आहे. समुद्रामध्ये जो मत्स्यावतार आहे त्याची, हे जे सुंदर मासे चमकताना दिसत आहेत ते पाहून त्याला मोठी गंमत वाटायला लागली. तृप्त झाला. एक थेंब
मी किती क्षुद्र हो. त्याच्या मनामध्ये काय वाटते? एक थेंब मी किती क्षुद्र हो. मोक्ष मला की असा मिळावा, पूर्व संचिता उजळी क्षणार्धे, भाग्योदय माझाही व्हावा. काय नेमकं वाटलं त्याला की किती मी क्षुद्र, आणि एवढा क्षुद्र असून सुद्धा माझा एवढा भाग्योदय. त्याचा आपल्या नशिबावरती, आपल्या भाग्यावरती त्याचा विश्वास बसत नव्हता. जणू काही त्याला वाटलं की मला जणू काही मोक्षच मिळालेला आहे, की हे एवढं असं काही मला बघायला मिळेल असं मी कधीही पाहिलेलं नव्हतं स्वप्नामध्ये, आणि ते माझ्या वाट्याला आलेलं आहे. माझ्या पूर्व संचिताला जणू काही उजळून टाकणारा अनुभव मला मिळतो आहे, असं त्या थेंबाच्या मनामध्ये आलं. आणि माझा जणू भाग्योदय झाला आहे असं त्याला वाटायला लागलं. इथेच आलो भाग्य उजळले, थेंब खरोखर धन्य जाहला, हलका फुलका होऊन चंचल, ऊर्ध्व दिशेने जाऊ लागला. आता त्याचा पुढचा प्रवास सुरू झाला. आता तो पृष्ठभागावरती आलेला होता, तळाशी जाऊन पुन्हा पृष्ठभागावर आला. आता सूर्य हा जो प्रचंड तापलेला आहे, चंडांशू असा हा, त्याची जी उष्णता मिळते आहे, आणि मग हा थेंब धन्य झालेला एकदम त्याला वाटायला लागलं की मी एकदम हलका हलका झालेला आहे. हलका हलका होऊन चंचल म्हणजे अस्थिर होऊन तो वर वर जाऊ लागला, ऊर्ध्व दिशेने जाऊ लागला. चंडांशूच्या तप्त झळेने जलपृष्ठावर अलगद गेला, पृथ्वी सागर बघून खाली, कृष्ण मेघी तो मिसळून गेला. म्हणजे आता आता तो समुद्र लाटांवर तरंगत असलेला थेंब सूर्याच्या उन्हामुळे त्याची वाफ झाली, आणि मग तो ऊर्ध्व दिशेला जाऊ लागला. आणि मग त्याच्या लक्षात आलं की अरे, आपलं आता समुद्राशी नातं संपलेलं आहे, तो खाली आहे, खाली दिसू लागला समुद्र, कारण आता त्याची दिशा वरती आहे, तो वर जाऊ लागला होता. आणि मग खाली पृथ्वी सागर हे सगळं त्याला खाली दिसायला लागलं. कृष्ण मेघी तो मिसळून गेला. झालं, त्याचं डेस्टिनेशन त्याला मिळालेलं आहे शेवटी, कृष्ण मेघी. कारण आता हा कृष्ण मेघ पुन्हा खाली जाऊन परसणार आहे. मेघामध्ये तो मिसळून गेला. सौदामिनीचे नृत्य चपलते, क्षणोक्षणी तो दिपून गेला, तेजाने झळकून विलक्षण, तप्त धरेला निववू लागला. काय नेमकं झालेलं आहे तर सौदामिनीचं नृत्य त्यांनी पाहिलं, कारण आता तो काळ्या ढगामध्ये गेलेला आहे. तिथे एकमेकांवरती ते ढग ज्या वेळेला आदळले असतील त्यावेळेला ती चपळ सौदामिनी त्याला दिसली. तो जो क्षणार्ध दिसलेला लखलखाट त्यांनी जो पाहिला, तो पाहून तो दिपून गेला, आणि त्या तेजानी असा विलक्षण झळकल्यासारखं त्यालाच तेज जणू काही मिळालं, आणि तो पुन्हा खाली आला, तप्त धरेला निववू लागला. पुढे ओळखीची ती धरती पाहून, ओळखीची ती धरती पाहून, थेंब मनी मोहरून गेला, त्या मातीचा स्मरून जिव्हाळा, खोल खोल तो मुरून गेला. त्याला पुन्हा सगळं आठवलं की अरे, याच धरित्रीमध्ये मी आलो होतो ना, तिथेच पुन्हा मी आलो. म्हणजे वरती गेलो, थेंबाच्या रूपाने पुन्हा खाली आलो, आणि मग मनातल्या मनामध्ये पुन्हा मोहरून गेला की त्या मातीचा जिव्हाळा त्याला आठवला, आणि म्हणून पुन्हा त्या जिव्हाळ्यापोटी त्या मातीमध्ये खोल खोल जाऊन तो मुरून गेला. स्वप्ना समत्या दिव्य प्रवासा, निघेन परतून मनी बोलला. त्या जमिनीच्या तळाशी जाताना त्याच्या मनामध्ये आलेला हा विचार आहे. स्वप्ना समत्या दिव्य प्रवासा, निघेन परतून मनी बोलला, फिरून येईन या मार्गाने, देव तथास्तु त्यास म्हणाला. काय इच्छा केली आहे त्या थेंबानी की मी जसा इथे या धरित्रीमध्ये आलेलो आहे तसा मी पुन्हा ज्या मार्गाने आलो त्याच मार्गाने मला पुढे जायचं आहे, आणि मला हाच प्रवास पुन्हा करायला मिळू दे, अशी त्याने परमेश्वरापाशी प्रार्थना केली. आणि त्या क्षणी परमेश्वर जणू त्याला तथास्तु म्हणाला.
आकळले त्या भाग्यतयाचे, आणि क्षणार्धात त्याला त्याचं ते भाग्य समजून आलं. आकळले त्या भाग्यतयाचे, पुन्हा एकदा निर्झर झाला. व्रतस्थ जीवन त्याचे जलमय, झरा होऊनी पुन्हा प्रगटला, झरा होऊनी पुन्हा प्रगटला. धन्यवाद.